बुधवारी किमान तापमानात अंशतः वाढ झाली असली तरी थंडीची लाट कायम आहे. नागपूरचा पारा 24 तासात 0.4 वाढून 8 अंशाची नोंद झाली. वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे शरीराला कापरे भरवणारी स्थिती तशीच आहे. पुढची 24 तासही थंडीच्या लाटेमुळे गारठा सहन करावा लागेल असा अंदाज आहे. राज्यातील थंडगार शहरांच्या यादीत गोंदिया 7.6 अंशासह आजही टॉपवर कायम आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरात अक्षरशः फिल्मी स्टाईल हत्या करण्यात आली असून यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहे. दारूच्या नशेत पैसे आणि प्रेसीवरून वाद झाल्यानं आरोपीने एका तरुणाच्या घरी जाऊन हल्ला केला व त्याची हत्या केली. त्याने मृताच्या मित्राच्या आईवडिलांनाही जखमी केलं. शहरात महानगरपालिका निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनानं बारामती, लातूर, उस्मानाबाद व यवतमाळ येथील विमानतळांचं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरण करण्यास मंजुरी दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असून या निर्णयानं MADCकडे 4 नव्या विमानतळांची धुरा सोपवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील मोहाळा गावात नमाज पठणानंतर मशिदीबाहेर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले हिदायत पटेल यांचा बुधवारी पहाटे अकोल्यातील ओझोन हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच नवा प्रयोग पाहायला मिळतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांची युती झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले आहेत. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत मुंबईमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं देखील युती केली आहे. काहीही झालं तरी मुंबईत महायुतीचाच विजय झाला पाहिजे असा चंगच एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं बांधला आहे. असं असताना आता शिंदे यांच्या उमेदवारासोबत धक्कादायक घटना घडली आहे. प्रचारादरम्यान शिंदे यांच्या उमेदवारावर मोठा हल्ला झाला आहे. प्रचार करत असतानाच या उमेदवाराच्या पोटात थेट चाकू भोसकण्यात आला आहे. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सध्या या उमेदवारावर उपचार सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये यावेळी तिकीट न मिळाल्यानं सर्वच पक्षांमध्ये नाराजांची मोठी संख्या दिसून येते. काही ठिकाणी नाराजांकडून पक्षाच्या सभांमध्ये गोंधळ घातला जात आहे, तर काही ठिकाणी नाराज इच्छुकांकडून नेत्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सर्वात जास्त इनकमिंग सध्या भाजपमध्ये सुरू आहे. दरम्यान आता भाजपनं काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये काँग्रेसमधून मोठा पक्षप्रवेश होणार आहे. MIMचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी राजीनामा दिला आहे. त्याचा उल्लेख करत ओवैसी यांनी सोलापुरातील पक्षात कोणी नाराज असेल तर मी त्याच्या घरी जाईन. मी फारुख शाब्दी यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. जोपर्यंत मी त्यांच्या कुटुंबातील लोकांशी बोलत नाही तोपर्यंत मी राजीनामा स्वीकारणार नाही असंही ते यावेळी म्हणाले. नवीन वर्षात अमूल्य बाय अमृता हा ब्रँड लॉन्च करणार आहे आणि त्यामुळे या कामात ती व्यग्र आहे. शिवाय अमृताच्या लग्नपंचमी या नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग 9 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. हे तिचं पहिलं नाटक आहे. परिणामी खास अशा नाटकाची तालीम आणि नवीन व्यवसायात पाऊल टाकत असताना अमृता खानविलकर 2 नव्या हिंदी वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. आगामी बिग बॉस मराठी 6 विषयी चर्चा रंगली असून काही स्पर्धकांची नावे विविध मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहेत. 11 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या या शोमध्ये सहभागी होण्यासाठी सागर करंडे, दीपाली सय्यद, राकेश बापट, करण सोनावणे, राधा मुंबईकर, संकेत पाठक, रसिका जामसुतकर या नावांवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.